नमस्कार, कसे आहात शिक्षक बंधूंनो? चला तर आज आपण इयत्ता दुसरीमधील 0 ते 9 पर्यंतच्या संख्या मोजणे हा घटक आपण विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने शिकवायचा हे पाहूया। प्रथमतः मी तुमच्यासमोर सांगू इच्छितो की आपल्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी 0 ते 9 पर्यंतचे अंक मोजता येतात। 0 पासून 9 पर्यंत ते मोजतात, परंतु त्यांना वस्तूच्या सहाय्याने आपल्याला त्या वस्तूच्या सहाय्याने आणखीन वस्तू मोजणे शिकवायचे आहे। तर आपण एका विद्यार्थ्याच्या मार्फत प्रथमतः तो वस्तू मोजतोय का पाहूया। ओके, चला तर आपण वस्तू या विद्यार्थ्याला मोजता येतात का पाहूया। त्याला अंक तर मोजता येतात, परंतु वस्तू पण पाहूया प्रत्यक्षामध्ये। चला धर बरं, हे किती संग्राम? 1। छान, गुड। या झाडाचा मी एक पत्ता आणला, याच्यामध्ये पानं किती मोज बरं? 1 2 3 4 5 6 7। खूप छान, 7। आता हे खोड रबर मोज बरं, किती आहेत? पकड हातामध्ये। 1 2 3। खूप छान। आता हे पेन मोज बरं, किती येतं बघा, आपल्याला मोजता येतं याला। 2 3 4 5। ठेव खाली। आता हे चिमटे मोज बरं, मोजते 1 2 3 मोज 4 5 6। खूप छान। आता या तुझ्या आवडीच्या गाड्या मोज बरं, किती आहेत? 1 2। छान। हे आता बटाटे मोज बरं, किती येतं? 1 2 3 4। खूप छान। आता हे मोज बरं, हातात घेऊन एक एक। 1 2 3 4 5 6 7 8 9। खूप छान। चल आता माझ्या हाताचे बोटं मोज बरं, किती येतं? 1 2 3 4 5 6 7 8। खूप छान। चला शिक्षक मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं विद्यार्थ्याने वस्तूच्या सहाय्याने एकदम छान पद्धतीने अंक मोजलेले आहेत। त्याच पद्धतीने आपण चित्राच्या सहाय्याने सुद्धा त्याला अंक मोजायला शिकवू शकतो। तर आपल्याला प्रश्न त्याला समजावून सांगणं आहे। चित्रातील मुलाच्या शर्टला एकूण किती बटन म्हणजेच गुंड्या आहेत? 1 2 3 4 5। आणि हा 5 बघितल्यानंतर मुलांना आणखीन आनंद वाटेल आणि हा 5 पण त्यांच्या पुढं क्लिअर होऊन जाईल। तर आपल्याला चित्रामधील ग्रहांची संख्या किती आहे असं मुलांच्या समोर एक चित्र दाखवायचं आणि त्यावेळेस मुलांच्या समोर चित्र आल्यानंतर क्रमाने मुलं ती मोजू शकतात। 1 2 3 4 5 6 7 8। याच्यातून त्यांना ग्रहमालेचं सुद्धा नॉलेज मिळेल आणि आपल्याला त्यांना ग्रह किती आहेत हे सुद्धा कळून जाईल। याच्यातून त्यांचा 8 हा अंक क्लिअर मोजता येईल। अशा पद्धतीने आपल्याला 1 बाय 1 वेगवेगळ्या चित्रातून आपण मुलांना विचारू शकतो। चित्रामधील पोपटांची संख्या किती आहे? मुलांना आवडतात पक्षी प्राणी, त्यामुळे हा आपण मुलांना दाखवू शकतो। ज्यावेळेस आपण विचारून त्यावेळेस असं चिंताग्रस्त बसतील, परंतु खरंच ते मोजता येतील का? यस। कसे मोजतील? 1 2 3 आणि हा 3 अंक त्यांच्यासमोर क्लिअर होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न, चित्रामध्ये महिलांची संख्या किती आहे? अशा पद्धतीने चित्र मुलांच्या समोर गेल्यावर मुलांना खूप उत्सुकतेने चित्र बघून त्याच्यावर उत्तर देण्याची आवड लागते आणि मग मुलं मोजतील। मोजल्यानंतर मुलं आपल्याला सांगतील 1 2 3 4 5 6 आणि ह्या पद्धतीने आपण मुलांना चित्रांच्या माध्यमातून सुद्धा आपले अंक मोजणे किंवा वस्तू मोजणे आपण एकदम परफेक्ट समजावू शकतो। त्यानंतर चित्रामधील सैनिकांची संख्या किती आहे असं जर आपण मुलांना विचारलं तर मुलं नक्कीच त्याचं उत्तर योग्य देणार आहेत। आपल्याला माहीत आहे का मुलांनी मोजल्यानंतर उत्तर किती देणार आहे मुलं? बरोबर 9। तर मुलांच्या समोर 9 आकडा पण येईल आणि चित्र पण आहे। ज्यावेळेस त्यांना परीक्षेमध्ये येतं की या चित्राचं अंकाबरोबर जोडी लावा, त्यावेळेस मुलं या अंकाची जोडी बरोबर आपल्या या चित्राची जोडी बरोबर अंकाबरोबर लावतील। या पद्धतीने त्यांचा 9 अंकसुद्धा क्लिअर होतोय। त्यानंतर चित्रामधील आईस्क्रीमची संख्या, मुलांना आवडते आईस्क्रीम, त्यामुळे आईस्क्रीम बघितल्याबरोबर ते मोजायला सुरुवात करतील। तर मोजल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्यासमोर आईस्क्रीम दिसू राहिल्या आहे। किती आईस्क्रीम आहेत म्हटल्यावर 1 2 3 4 5 6 7। या पद्धतीने मुलांना मोजण्या चित्रामधून सुद्धा आपण मोजणे शिकवू शकतो। त्यानंतर आपण पुढे पाहूया,
चित्रामधील बैलांच्या शिंगांची संख्या, याच्यातून प्राण्यांची एक ओळख पण तयार होते आणि बैलांची पण ओळख होते. आणि शिंग बघूया तर किती येतं, 1 2 3 4. तर चार शिंग आहेत. त्यानंतर 4चा आकडा त्यांच्या समोर येऊन जातो आणि याच्यातून मुलांना 4ची ओळख होते. अशा पद्धतीने आपण मुलांना एकदम छान पद्धतीने शिकवून याच्यातून आपण त्यांचा कन्सेप्ट क्लिअर करू शकतो.